नमस्कार मित्रांनो, अखेर तो दिवस आला आहे ज्याची आपण खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. आज आपण निघालो आहोत सुंदर थायलंडच्या सफारीला. चला तर मग आपल्या या भन्नाट प्रवासाची सुरुवात करूया. आता आपण फ्लाईटमध्ये बोर्डिंग केलं आहे. मनात प्रचंड उत्सुकता आणि थोडीशी धडधडही आहे. काही तासांनंतर आपण असणार आहोत लँड ऑफ स्माइल्स म्हणजेच थायलंडमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. फ्लाईटमधून प्रवास करत असताना खाली आम्हाला ठाणे ते डोंबिवलीपर्यंतचा संपूर्ण परिसर दिसत होता. आम्ही फ्लाईटचा प्रवास मस्त एन्जॉय करत आहोत. मनात एकच विचार आहे, थायलंडमध्ये पोचल्यावर सर्वात आधी काय पाहायचं आणि काय खायचं. आणि अखेर आपण थायलंडमध्ये पोचलो आहोत. इथलं वातावरण, हवामान आणि पहिलीच झलक मन जिंकून घेणारी आहे. थायलंडचे रस्ते, लाईट्स, मार्केट्स आणि इथली वेगळी संस्कृती हे सगळं अनुभवण्यासाठी आपण खूप उत्सुक आहोत. थायलंडमध्ये पाऊल टाकताच सर्वात आधी लक्ष वेधून घेतात इथले स्वच्छ, रुंद आणि व्यवस्थित रस्ते. दोन्ही बाजूंना उंच इमारती, हिरवाई आणि शिस्तबद्ध वाहतूक पाहून मन अगदी प्रसन्न होतं. आता आपण आलो आहोत बँकॉकमधील अतिशय प्रसिद्ध गोल्डन बुद्धा मंदिरात, ज्याला वॉट ट्राय मीट म्हणून ओळखलं जातं. या मंदिराचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे जगातील सर्वात मोठी शुद्ध सोन्याची बुद्ध मूर्ती. सुमारे 5.5 टन वजनाची ही भव्य मूर्ती पाहताच तिचं सौंदर्य आणि वैभव मनाला भारावून टाकतं. त्यानंतर आम्ही गेलो एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये, ज्याचं नाव होतं मालगुडी. आजूबाजूला एखादी मांजर आहे आणि मला ती दिसणार नाही असं होऊच शकत नाही. त्यानंतर आम्ही रवाना झालो आमच्या हॉटेलकडे, जे की पटायामध्ये होतं. इथे पेशवा करून एक मराठी रेस्टॉरंट सुद्धा आहे, जे पटाया बीचच्या जवळच आहे. इथे तुम्हाला महाराष्ट्रीयन अस्सल थाळी मिळेल. आम्ही इथे गाजराचा हलवा सुद्धा ट्राय केला. त्यानंतर आम्ही पोचलो आमच्या हॉटेलवरती. बँकॉकपासून सुमारे 160 किलोमीटर अंतरावर असलेला पटाया बीच आपल्या निळ्या क्षार समुद्रासाठी, वॉटर स्पोर्ट्स आणि उत्साही वातावरणासाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथे जेटस्की, पॅरासेलिंग यांसारख्या अनेक रोमांचक ॲक्टिव्हिटीजचा आनंद घेता येतो. त्यानंतर आपण स्पीडबोटने पोहोचतो कोरल आयलंडवर. येथील स्वच्छ पारदर्शक पाणी आणि पांढरी शुभ्र वाळू पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालते. कोरल आयलंडवर सर्वात खास ॲक्टिव्हिटी म्हणजे सी वॉक. त्यानंतर आम्ही भेट दिली थायलंडमधील एक अद्भुत वास्तू, टेम्पल ऑफ ट्रूथ. पटायामध्ये
समुद्रकिनाऱ्यालगत उभारलेले हे भव्य लाकडी मंदिर सुमारे 105 मीटर उंच असून त्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे याच्या बांधकामात एकही लोखंडी खिळा वापरलेला नाही. संपूर्ण मंदिर पारंपरिक लाकडी जोडणी तंत्राने उभारले जात आहे. या मंदिरावरील प्रत्येक कोरीव शिल्प बौद्ध, हिंदू आणि इतर पूर्वेकडील तत्त्वज्ञानाचे दर्शन घडवते. मानवी जीवन, निसर्ग, ज्ञान आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो. मंदिरातील अप्रतिम लाकडी नक्षीकाम प्रत्येक पर्यटकाला थक्क करून सोडते. आजही या मंदिराचे बांधकाम आणि देखभाल सुरू आहे. त्यामुळे येथे भेट दिल्यावर तुम्हाला कारागिरांना प्रत्यक्ष लाकडावर कोरीव काम करतानाही पाहण्याची संधी मिळू शकते. जर तुम्ही पटायाला भेट देत असाल तर टेम्पल ऑफ ट्रूथला नक्की भेट द्या. इतिहास, कला, संस्कृती आणि अध्यात्म यांचा अनोखा अनुभव तुम्हाला येथे मिळेल. त्यानंतर आम्ही गेलो पटायामधील सर्वात प्रसिद्ध आणि भव्य मनोरंजन कार्यक्रमांपैकी एक कोलोसियम शोला. रोमन वास्तुकलेपासून प्रेरित भव्य थिएटरमध्ये सादर होणारा हा शो जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो. आकर्षक लाईट्स, शानदार स्टेज डिझाईन, रंगीबेरंगी पोशाख आणि दमदार संगीत यामुळे प्रत्येक सादरीकरण पाहण्यासारखे असते. या शोमध्ये विविध देशांच्या संस्कृतींवर आधारित नृत्य आणि संगीताचे सादरीकरण केले जाते. कलाकारांचे उत्कृष्ट नृत्य, चेहऱ्यावरील भाव आणि भव्य सादरीकरण प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवते.
शो संपल्यानंतर पर्यटकांना कलाकारांसोबत फोटो काढण्याची संधी मिळते, त्यामुळे हा अनुभव आणखी खास बनतो. जर तुम्ही पटायाला भेट देत असाल तर कोलोसियम शो तुमच्या ट्रिपमध्ये नक्की समाविष्ट करा. आज आपण थायलंडमधील पटाया शहराजवळ वसलेल्या जगप्रसिद्ध नॉंगनूच ट्रॉपिकल गार्डनला भेट देणार आहोत. हे 500 एकरांहून अधिक क्षेत्रात पसरलेले एक भव्य आणि सुंदर बॉटॅनिकल गार्डन आहे. गार्डनमध्ये प्रवेश करताच हिरवाईने नटलेले रस्ते, रंगीबेरंगी फुलांचे ताटवे आणि आकर्षक लँडस्केपिंग प्रत्येक पर्यटकाचे मन जिंकून घेतात. येथे फ्रेंच गार्डन, गार्डन इन द स्काय, कॅक्टस गार्डन, डायनासोर व्हॅली आणि स्टोनहेंजची प्रतिकृती यांसारखी अनेक आकर्षणे पाहायला मिळतात. येथे पारंपरिक थाई सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात, ज्यामध्ये थायलंडची समृद्ध संस्कृती, पारंपरिक नृत्य आणि युद्धकलेचे सुंदर सादरीकरण पाहायला मिळते. या गार्डनचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे येथील एलिफंट शो.
या शोमध्ये प्रशिक्षित हत्ती विविध कौशल्यपूर्ण खेळ, नृत्य, चित्रकला आणि इतर मनोरंजन कसरती सादर करतात. हत्तींची बुद्धिमत्ता आणि त्यांच्या प्रशिक्षकांसोबतचा समन्वय पाहून पर्यटक भारावून जातात. हा शो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी मनोरंजनाचा खास अनुभव ठरवतो. त्यानंतर आम्ही हॉटेलवरती आलो. आपण थायलंड ट्रिपच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आज आपण आलोय जेम्स गॅलरी थायलंडमध्ये. हे ठिकाण केवळ ज्वेलरी शोरूम नाही तर रत्नांचं जग जवळून अनुभवण्याची एक अनोखी संधी आहे. येथील भेटीची सुरुवात एका छोट्या प्रेझेंटेशन किंवा ट्रेन राईडपासून होते, जिथे पृथ्वीच्या गर्भात लाखो वर्षांच्या प्रक्रियेत मौल्यवान रत्न कसे तयार होतात, त्यांची खाणीतून कशी उत्खनन केली जाते आणि त्यानंतर त्यांना सुंदर आकार देऊन आकर्षक दागिन्यांमध्ये कसं रूपांतर केलं जातं याची माहिती दिली जाते. हा अनुभव माहितीपूर्ण आणि खूपच रंजक वाटतो. त्यानंतर आपण पोहोचतो भव्य ज्वेलरी गॅलरीमध्ये. इथे डायमंड, रुबी, सफायर, एमराल्ड, टोपाज, ॲमेथिस्ट, मोती आणि इतर अनेक मौल्यवान व अधमौल्यवान रत्नांपासून तयार केलेले सुंदर दागिने पाहायला मिळतात. प्रत्येक डिझाईनमध्ये उत्कृष्ट कारागिरी आणि आकर्षक फिनिश दिसून येते. आणि अशा प्रकारे
जेम्स गॅलरीमधील हा सुंदर अनुभव घेतल्यानंतर आमची थायलंड ट्रिपही आता इथेच संपते. इथूनच आम्ही विमानतळाकडे गेलो आणि भारतासाठी आमची फ्लाईट पकडली. मनात खूप छान आठवणी आणि पुन्हा एकदा थायलंडला भेट देण्याची इच्छा घेऊन आम्ही या प्रवासाचा निरोप घेत आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला आमची ही संपूर्ण थायलंड सिरीज आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भन्नाट ट्रॅव्हल ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात आणि नव्या अनुभवांसह. तोपर्यंत धन्यवाद.